ओके, तो आ गए फिर से. कैसे हो आप लोग? तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या द ग्रामर कॉर्नरमध्ये. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की पार्ट ऑफ स्पीच शिकायला सुरुवात केली आणि त्यामध्ये आपण नाऊन शिकलेलो आहोत. आता आज आपल्याला प्रोनाऊन शिकायचं आहे. आता प्रोनाऊन म्हणजे काय? सगळ्यात आधी बघा, प्रोनाऊन दोन शब्दांनी मिळून बनलेला हा वर्ड आहे, हो की नाही? प्रोनाऊन. आता प्रोनाऊन कशाला म्हणायचं मग? तर यस, करेक्ट आहे की अ वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन दॅट इज कॉल्ड प्रोनाऊन. आपण असं म्हणतो की नावाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय? प्रोनाऊन. पण मला असं कुठेतरी असं कमी कमी वाटतं त्याच्यामध्ये. काय माहिती का? अर्धी वाटते ती डेफिनेशन. कशामुळे माहित नाही. बघा, नावाऐवजी वापरायचं का वापरायचं बरं? मी नाही वापरणार, कोणीतरी असं म्हणू शकतं, हो नाही काय? तर मग का वापरायचं नावाऐवजी? तर पुन्हा एकदा आपण त्याची डेफिनेशन काय करू शकतो? रिअरेंज करू शकतो. जसं की अ वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन टू अवॉइड रिपिटेशन ऑफ नाउन. जर वाक्यामध्ये एखादं नाउन पुन्हा 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 येत असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ते अवॉइड करावं लागेल, हो की नाही? मग ते अवॉइड करण्यासाठी आपण जो शब्द तिथे वापरतो त्या शब्दाला आपण काय म्हणणार? प्रोनाऊन असं म्हणणार. जसं की बघा, आपण आपल्या मित्राचं नाव दुसऱ्या मित्रासमोर जर घेत राहिलो तर त्याला काय होतं माहिती का? आपण त्याच्या समोर त्याचं नाव जर घेत राहिलो तर त्याला असं वाटतं, अरे माझ्या समोर त्याचंच नाव घेतोय, माझं तर घेत नाही, हो की नाही? त्याच्याऐवजी जर आपण तिकडे प्रोनाऊन वापरलं तर त्याला कळणारच नाही आपण कोणाविषयी बोलतोय, हो की नाही? तर मग आपण काय करत असतो माहिती का? नावाऐवजी दुसरा शब्द वापरतो, हो की नाही? का वापरतो? की नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. जसं की मग प्रोनाऊन किती आहेत आपल्या इंग्लिश लँग्वेज मध्ये सांगा बरं? चला, आपले कार्यकर्ते, झामल कार्यकर्ते, बोला. Yes, there are 7 pronoun in English language, right? Which are those? कोणते आहेत मग ते? तर बरोबर आहे, मी सांगतो. आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे काय आहेत? प्रोनाऊन आहेत, हो की नाही? मग आय म्हणजे काय रे? तर आय म्हणजे मी. वी म्हणजे काय? तर वी म्हणजे आम्ही. यू म्हणजे काय? यू म्हणजे तू किंवा तुम्ही. दे म्हणजे ते, अनेकवचनी म्हणून आपण वापरत असतो. त्यानंतर ही म्हणजे तो. त्यानंतर शी म्हणजे ती. आणि शेवटचा प्रोनाऊन आपला इट. आपण बोलतोय पर्सनल प्रोनाऊन विषयी बरं का? तर इट म्हणजे काय? एकवचनी, हो की नाही? त्यावेळेस आपण ते वापरणार. आय, ज्यावेळेस मी माझ्या स्वतःविषयी जर बोलत असेल तर त्यावेळेस मी काय करणार? आय हा प्रोनाऊन वापरणार. वी कधी वापरणार? मी माझ्याविषयी आणि तुमच्याविषयी म्हणजे दोघांविषयी, आपल्याविषयी जर मी बोलत असेल तर मी कोणता प्रोनाऊन वापरणार? तर वी हा प्रोनाऊन वापरणार. तर मी फक्त तुमच्याविषयी बोलतोय किंवा तुझ्याविषयी बोलतोय तर त्यावेळेस मी काय करणार माहिती का? यू हा प्रोनाऊन वापरणार. म्हणजे त्यावेळेस काय माहिती का? लिस्नर आणि स्पीकर दोन्ही पण काय प्रेझेंट आहे, हो की नाही? त्यावेळेस आपण कोणता प्रोनाऊन वापरणार? तर यू हा प्रोनाऊन वापरणार. आता त्यानंतर दे. मग दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर व्यक्ती, मुलगा असो, मुली असो किंवा कोणी असो, महिला पुरुष, त्यांच्याविषयी जर आपल्याला बोलायचं असेल ते आपल्या बोलण्याचा भाग नाही, हो की नाही? आपल्यापासून दूर उभा आहे तर मी म्हटलं तर तुझ्यासोबत आलेले कोण आहेत ते? म्हणजे हु आर दे. तर तसं जर विचारायचं असेल आपल्याला, हो की नाही? दोनपेक्षा जास्त आहे तर आपण तिथे काय वापरणार? दे वापरणार. दोनपेक्षा जास्त असणारे लोकांविषयी, हो की नाही? थर्ड पर्सन विषयी बोलताना आपण दे वापरणार. त्यानंतर बघा, मग ही कधी वापरणार? मी आणि तुम्ही बोलतोय, हो की नाही? पण तिथे एक मुलगा आला, हो की नाही? आणि मी विचारणार तुम्हाला, कोण आहे तो? हो की नाही? हु इज ही. माझी त्याची ओळख नाही, मी त्याच्याशी बोलतोय का? नाही, तुमच्याशी. तर मी, तो माझ्यासाठी काय? थर्ड पर्सन आहे. त्यावेळेस मग मी काय करणार? तिथे ही हा प्रोनाऊन वापरणार. तसंच सेम जर मुलगी आली तर काय करणार आपण? हो की नाही? जर मुलगी असेल तर आपण काय करणार? शी हा प्रोनाऊन वापरणार, हो की नाही? मी तिच्याशी बोलत नाही, मी तुमच्याशी बोलतोय. मी विचारतोय कोण आहे ते, कोण आहे ते, असं जर आपण विचारत असेल तर तिथं आपण काय करणार? शी हा प्रोनाऊन वापरणार. मग इट कधी वापरणार रे? सांगा, इट हा प्रोनाऊन कधी वापरणार? तर नेहमी आमच्या क्लासमध्ये मुलं म्हणत असतात की इट कधी वापरणार? तर घर बांधताना. बरोबर का? नाही ना, राईट. इट कधी वापरणार मग? आणि खूप सारे मुलं असं कॉमन आन्सर देतात की सर एखादी
निर्जीव वस्तू असेल तर त्याला दाखवण्यासाठी आपण काय करणार, त्याच्याविषयी बोलताना आपण काय करणार, इट वापरणार तर नाही, हो की नाही. मग मी म्हणणार की इट इज अ ट्री. आता ट्री ही लिव्हिंग थिंग्स आहे की नाही सांगा, हो नाही काय, तर आहे. जर सजीव गोष्टी हो की नाही, हो की नाही, त्यांच्याविषयी बोलताना सुद्धा आपण इट वापरणार. जसं की एक छोटंसं बाळ आहे, आपल्याला माहित नाही ते मुलगा आहे की मुलगी, पण आपण म्हणतो नाही का इट इज अ क्यूट बेबी, राईट. म्हणजेच इफ वी डोंट नो द जेंडर ऑफ समथिंग दॅट टाइम वी विल यूज इट देअर. ज्यावेळेस आपल्याला माहिती नाही समोरच्या गोष्टीचं, समोरच्या व्यक्तीचं जेंडर काय, हो की नाही, त्यावेळेस आपण काय करणार, इट हा प्रोनाउन तिथे वापरणार. तर काही सेंटेन्सेस आपण बघूया, आय होप तुम्हाला समजत असेल. तर सेंटेन्सेस आपण बघूया. आय लव्ह टू प्ले क्रिकेट, हो की नाही. आता या सेंटेन्स मध्ये मी काय म्हणतोय, मला क्रिकेट खेळायला आवडतं, हो की नाही. मग माझं नाव घेण्याची गरज आहे का, नाही. गिरीश सर लव्स टू प्ले क्रिकेट असं म्हणायची गरज नाही. आय लव्ह टू प्ले क्रिकेट. आता मी जर म्हणणार माझ्याच विषयी गिरीश सर लव्ह टू प्ले क्रिकेट कसं वाटेल नाही का, तर त्यावेळेस मी काय करणार, ते नेम अवॉइड करणार आणि तिथं काय करणार, आय हा प्रोनाउन वापरणार आणि मग मी काय म्हणणार, आय लव्ह टू प्ले क्रिकेट. आय मग इथे काय झाला, प्रोनाउन झाला. वी आर फ्रेंड्स, अरंट वी, येस वी आर फ्रेंड्स. मग या सेंटेन्स मध्ये बघा, मग आता खूप सारे नावं घेत बसलो आपण, हो की नाही. राम, श्याम, सीता, गीता, नीता, जेठालाल, बबिता, गिरीश सर, हे सगळे काय आहेत, मित्र आहेत, हो की नाही. आम्ही मित्र आहोत. एवढं नावं घेत बसल्यापेक्षा मी काय केलं माहिती का, तिथे वी हा प्रोनाउन यूज केला, हो की नाही. मग मी काय म्हटलं, वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत किंवा आपण मित्र आहोत असं मी म्हटलं. तर मग इथे प्रोनाउन कोणता होतोय, मी काय केलं, एवढे सगळे नेम काय केले तिथं अवॉइड केलेले आहेत. त्यामुळे तो काय होईल, वी हा तिथे काय होईल, प्रोनाउन. यू कॅन डू इट, हो की नाही. कधी कधी गरज पडत नाही, एक समोर एकच माणूस असतो आणि आपल्याला त्याचं नाव घेऊन बोलायची गरज पडत नाही, आपण डायरेक्ट म्हणू शकतो यू कॅन डू इट, तू ते करू शकतो. म्हणजे यू हा काय होईल तिथे प्रोनाउन होईल. त्यानंतर फोर्थ वाला सेंटेन्स आपण बघूया. दे बेक अ केक, त्यांनी केक बनवला. आता या सेंटेन्सेस मध्ये प्रोनाउन काय बरं, व्हिडिओ स्टॉप करा आणि कमेंट करा. ओके, करेक्ट आहे. तर दे हा काय होईल, प्रोनाउन होईल. त्यानंतर ही वर्क्स इन अ कंपनी. आता या सेंटेन्सेस मध्ये प्रोनाउन कोणतं होईल रे, मग ही हा प्रोनाउन होईल. करेक्ट आहे. शी इज अ ब्युटिफुल गर्ल, यू आपण म्हणू शकतो शी इज अ गर्ल, किंवा शी इज माय फ्रेंड, शी इज माय स्टुडंट, शी इज माय सिस्टर, शी इज माय मदर. मग या सगळ्यांमध्ये आपण एक प्रोनाउन यूज करतोय, त्याचं ते कोणतं प्रोनाउन आहे, शी. आणि त्यानंतर इट इज अ डॉग, मग किंवा इट इज अ बिल्डिंग, इट इज अ फॅन, इट इज अ वॉच. तर हे सगळे काय होईल, इट हे काय इथे प्रोनाउन ह्या सगळ्या सेंटेन्सेस मध्ये. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर कोणाला समजलं नसेल तर त्यांनी कमेंट करायची, आणि जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू सो मच गाईज. पुन्हा भेटूया नवीन एका टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.